मंडीला सैल मंडी प्रसाद कसा घ्यायचा असं प्रसाद घ्यायची सुद्धा पद्धत आहे. बरं का, आपल्याला भरपूर जागा आहे, मुलींना सुद्धा इकडे जागा आहे. त्याला दोन्ही तिन्ही गटामध्ये अंतर ठेवा. जे प्रसाद देणारा समोरूनच येईल, प्रसाद मागून द्यायचा नाही कोणाला. प्रसाद समोरून द्यायचा, कुठलाही प्रसाद पूर्णच द्यायचा असतो, असा किंवा असा. त्यामुळे प्रसाद देणारे कोणी जे असतील त्यांनी सगळी असं मोकळं वस्तू घेतलं करतो आम्ही. तर आता बरोबर आवाज येतो, आवाज येते बरोबर. तर प्रसाद काय मागितला आहे ते लक्षात घ्या. आता मिळणारा प्रसाद आणि आपण म्हणलेला प्रसाद हे फरक आहे का? काय काय म्हणलं आपण प्रसाद हा बाजू घ्यावा, सहवास तुझा करावा, म्हणजे खाण्याचा याचा यांचा सहवास तुझा घडावा, प्रसाद हा मधुरा निशितीने मी नामस्मरावे. प्रसादाचंच ना, लाडू चिवडा असं आहे हो, किंवा म्हणते मला मान्य आहे का प्रसाद आपण जो म्हणला तो प्रसाद आणि खाल्ला तो प्रसाद यात फरक आहे की नाही? मग ते निमित्त आहे, खरा प्रसाद तो आहे. सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद निशिनित मी नामस्मरावे योग तुझा घडावा. त्यामुळे प्रसाद हे निमित्त असतं की येणारा पदार्थ कुठलाही असला तरी त्या निमित्ताने आठवण कोणाची व्हायची? तो हरिद्वार बसला रे. तर या सत्राचं नाव हितभुज असं या सत्राचं नाव आहे. या मामासाहेब लांगरांनी हे शिबिर सुरू केली, त्यांचं सर्वात आवडीचं सत्र होतं आणि त्याची उद्दिष्ट दोन-तीन होती. मग आधी मामांची थोडीशी गोष्ट सांगतो, मग ती उद्दिष्ट काय होतं सांगतो, आपण काय करतोय आणि काय करायचं असं आपण या 4 भागात बोलणार. हे जर फोटो लावलेलं आहे मामासाहेब धनगर यांची थोडीशी माहिती मी उद्घाटनाच्या वेळी बोललो की हे महाडला राहिला होते. कोकणातल्या अनेक कोकण एज्युकेशन सोसायटी, अनेक माध्यमिक शाळा त्यांनी स्थापन केल्याने मुख्याध्यापक म्हणून झाले आणि अनेक विद्यार्थी तयार केले. त्याने आणीबाणीमध्ये राष्ट्रीय स्वयं संघाचं काम करायचे, त्यामुळे आणीबाणीला त्यांनी सत्याग्रही केला होता, शाळेतच सत्याग्रह केला होता. हा म्हणजे इंदापूर आणि नागोठणीच्या मध्ये गाव आहे तिथे. आणि त्यांना जवळजवळ 20 महिने त्यांना तुरुंगात राहावं लागलं होतं तेव्हा, ठाण्याच्या तुरुंगात. आणि नंतर ते आल्यानंतर त्यांनी इकडे समर्थनाचं काम कार्य सुरू केलं, संघाचं काम म्हणून सुरू केलं आणि इथे येऊन समर्थमय झाले. आणि त्यांच्या एक योजना छोट्या छोट्या इतक्या योजना होत्या. आता बघा, आता इथे येणारे जुन्या पिढी जे आहे, मानस दादा असेल, चिंतामणी दादा, हा सभागृह नव्हता तेव्हा. बरं का, एक आमचं सभागृह सुद्धा नव्हतं, फक्त कल्याण नव्हतं. ती फक्त निवासी बिल्डिंगच नव्हती, 2003 सगळी. त्यामुळे सर्वात जास्त अडचणीच्या काळामध्ये जे शिकले इथे लोकांना जास्त चिकटून राहिली इथे, आणि त्याचं कारण मामा आहे. आणि पण तुमची सोय व्हावी, तुमचं त्यांच्या म्हणजे मामांच्या मनात नेहमी पुढच्या योजना असेल की इथे जर मुलं येणार तर त्या मुलांना चांगलं खायला प्यायला मिळालं पाहिजे. आणि हॉल तरी असा पाहिजे की 100 मुलं जेवायला बसले तरी जागा कमी पडता कोणी. आता मग एवढा हॉल बांधायचा म्हणजे पैसे लागतात हो. मला माहिती आहे, एक हॉल बांधायसाठी ही गोष्ट करायची तेवढा पैसा लागतो. मग लोकांकडून पैसा लागतो. मामासाहेब कसे काम करायचे हे उदाहरण सांगतो तुम्हाला. म्हणजे आत्ता 10 ते 14 मिनिटात नाही त्यांचं पत्ता लागणार नाही काय, पण तुम्हाला ती छोटी गोष्ट माहिती आहे ना
की प्रत्येकाने जर थोडं थोडं बाजूला धान्य ठेवलं तर किती भरपूर होऊ शकतं, तशी ही गोष्ट आहे. तर तेव्हा जे आम्ही प्रापंचिक शिबिरात गेलो, इथे दर्शनात गेलो, त्या सगळ्यांना ते सांगायचं की आता बघा पावसाळा सुरू होणार, चातुर्मास असतो, असं करा की कोण श्रीराम जयराम जय जयराम लिहिता येतं का? अहो एकाच म्हणता येतं म्हणजे लिहिता येतं. मग असं करा, एक वही घ्या आणि दररोज फक्त 13 वेळा श्रीराम जयराम जय जयराम लिहा. रोज फक्त 13 वेळा लिहायचं. 4 महिने 90 दिवस. आषाढी एकादशीला सुरुवात करा, कार्तिक एकादशीला 90 दिवस होतात, तरी 91 होतात, तरी 92. तर तेवढं तुम्ही द्या. आणि तुम्हाला काहीतरी समर्थांचं करायचं म्हणताय, मग त्या वह्या तुम्ही त्या लिहिलेल्या वह्या, कारण दररोज तुम्ही 13 ओळी लिहिणार, 13 वेळा लिहिणार म्हणजे 13 ओळी झाल्या, म्हणजे जवळजवळ एक पान झालं ओळीचं. 90 दिवस 90 पान म्हणजे 100 पान तरी ओळीला झालीच. म्हणजे त्याच्यावर मला तुम्ही काय देणार? अहो आम्ही भरपूर पैसे मिळाले पाहिजे, नका, मला फक्त 13 रुपये पाठवा, एका अक्षराला 1 रुपया, तेवढे मनी ऑर्डर की पाठवा. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तेव्हा जी लोक होती त्या लोकांनी अशा वह्या आणि 13 रुपये एक मनी ऑर्डर, किती रुपये जमले असतील अंदाज का? तेव्हाचे 40 वर्षाची गोष्ट आहे. हां हां 9 लाख रुपये, 9 लाख रुपये. म्हणजे वह्या आल्या की त्याच्यावर इथे समाधान बोल ठेवायला किती वह्या असतील, प्रत्येकाची एक 100 रुपये होईल, 13 रुपये आणि एक वही, 13 रुपये एक वही, तर 2-3 टेम्पो भरून वह्या आल्या. मग आता हे भक्तनिवास आणि याच्यामध्ये मध्ये ध्यानमंडळ होतं, त्या ध्यानमंडळाच्या खाली दगड नाही ठेवले, या सगळ्या लोकांनी लिहिलेल्या वह्या त्या गठ्ठे करून त्या सगळ्या आत ठेवले, त्यावर ध्यानमंडळ बांधलं आणि ध्यानमंडळाबरोबर खालचा हॉल झाला, हा हॉल झाला तयार. सोपी योजना. बरं 13 रुपये कोणाला देतात? हल्ली आपल्या आईस्क्रीमला किती लागतं तो? एक आईस्क्रीम फक्त खायचं कमी झाले पैसे. तुम्ही आता करणार असं काही? एक आईस्क्रीम खायचं नाही, कारण घशाला वाईट आहेच, ते गार आहे, नको ते घशाला आपण देतोय, ते द्यायचं आहे. आणि काहीतरी 13 रुपये इकडे पाठवायचे आणि तुम्ही तुमच्या गावात मंदिर आहे भरपूर, त्या मंदिराची स्वच्छता करायची असेल तर तो जो काम करणारा माणूस असतो तो नीट नाही काम करत, कंबर वाकून सुद्धा तो झाडू मारत नाही. मग ते पहा, मग आपण करायचे त्याला सांगायचं मी तुला जास्त पैसे देईन, पण तू मंदिर स्वच्छ ठेव. हे जे काही वाचले तुमचे आईस्क्रीमचे पैसे ती त्याला द्या. मंदिरात स्वच्छ मंदिरात जाताना कसं वाटेल आपल्याला? बघा, मोठाली जी सुरेख छान मंदिर असतात. अयोध्येला कोण कोण गेले? अयोध्येला जाणार फार भाग्यवान मुलं आहात तुम्ही. कसं वाटलं ते मंदिर पाहताना? खूपच छान. कुठे कचरा वगैरे काही दिसला? कुठे काही पिचकारी वगैरे कोपऱ्यात नाही ना? रामाची मूर्ती कशी आहे? भव्य, मोठी, सुंदर. हे आपल्याला करता येते, तुमच्या डोळ्यात देखत झालेलं आहे काम. मामा या अयोध्येच्या मंदिरासाठी काम करत होते. तिथल्या बऱ्याच जणांना मामांनी सांगितलं की तुम्ही इथे यायची 1-2 वर्ष फक्त याला जा, अयोध्येला जा. आणि अयोध्येला अनेक तरुणांना त्यांनी पाठवलं. ती मुलं काम करत होते. ते बाबरी मशीद तेव्हा होती, ती पाडली गेली. त्यात इथले आपले युवक कार्यकर्ते होते तेव्हाचे. हां तू स्वतः चिंतामणी आनंदाला होता. आनंदाला फडके हां फडके. आता तो बेळगाव नाही हुबळीला. तर हे सगळी मुलं तिथे गेले. बसवराज राजगुरू गेला होता, भूशेट्टी गेला होता. आणि त्यांनी प्रत्यक्ष ते मशीद पाडली आणि त्यानंतर त्यांना काही दिवस भूमिगत झालं. भूमिगत म्हणजे ॲब्स्कॉन्ड. त्यांना पोलिसांचं हे होतं, पकडण्याची शक्यता आहे म्हणून. तर ते ॲब्स्कॉन्ड राहिले होते. आणि त्या ॲब्स्कॉन्ड राहिल्यामुळे 1 वर्षभराने इथे आले. मामाला सांगितलं की आम्ही ते असं केलं
आणि आज आता मंत्री उभं राहिले त्याने आम्ही हे केले, आता आमच्या पुढची 25 मुलं हे काम करणार, अशी त्यांनी ती साखळी पण तयार केली. मामा असे छोटे छोटे प्रत्येकाला त्याचा आवड पाहून ते काम द्यायचे. हे झालं मामांची एक गोष्ट. आता मामांचं हे हितगुज सत्र हा आवडतो, तर काय त्यांना आपल्याकडे होतं ते सांगतो. हितगुज म्हणजे गप्पा होती, पण त्या कशा हिताच्या गप्पा होती. कोणाच्या हिताच्या? ऐकणाऱ्याच्या आणि सांगणाऱ्याच्या, दोघांच्या हिताच्या होती. कारण काय माहिती, स्वतः रामदासांसारखे माणूस काय म्हणतात, स्वहित माझे होता दिसेना जुईन रामा मज कंठवेना. आपलं हित काय आणि अहित काय हे कळणं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. आजही आहे, कालही होता, उद्याही होता. रावण काय कमी बुद्धिमान होता का? कंस काय कमी बुद्धिमान होता का? प्रचंड ताकद असलेली ती लोक होती ना, पण ती गडबडीची वागली, चुकीची वागली, कशात हित आहे कळलं नाही. काही ना तेवढ्या पुरतंच हित लक्षात येतं, आत्ताचं काय आहे तेवढंच लक्षात येतं, उद्याचा विचार नाही. म्हणून मामांचं हितगुज हे सत्र आवडतं असेल. आणि म्हणून त्या हितगुजामध्ये अशी गोष्ट सांगायची, अशा गोष्टी बोलायच्या की ज्या सांगणाऱ्याच्या अनुभवाच्या पाहिजे, ऐकणाऱ्याच्या उपयोगी असतील, आणि तरी त्याचा कुठेतरी संबंध या दोन महापुरुषांशी असेल. एक अवतार आहे आणि एक संत आहे, या दोघांशी संबंध असेल, असं ते सत्र असेल. आता मग आपलं साधं पाहूया. समर्थ रामदासांचं त्यांनी तपश्चर्या केली कुठली, त्या गावाचं नाव मला माहिती टाके, बरोबर सांगितलं टाके. आता नाशिक तो पण गेलं, पूर्वी नाशिकच्या बाहेर असते. तर तेव्हा त्यांचं वय काय होतं? बरोबर, तुमचं वय गट काय असतं शिबिराचा? 10 ते 14. आता ते घर सोडून निघाले, जांभरून वर्ष 12 एकटे निघाले. ते 75 मैल तेव्हाचं, आत्ताचं 120 किलोमीटर वगैरे एवढं नदीच्या गोदावरीच्या काठाकाठाने चालत आलेले आहेत जांभरून ते नाशिकपर्यंत, आणि एकटेच राहिलेले आहेत. आपण किमान आता किती ते 50-60 माणसं आहोत, पण ते एकटे तिकडे राहिले. आणि एकटं करून त्यांनी काय काय केलं, ह्या गोष्टीच्या आधी तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. आता तुमचं जीवन सुद्धा बाजूला ठेवा, फक्त वही हातात ठेवा, आणि मी एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर तुम्ही देऊन ठेवायचं. मला सांगायचं नाही, तुम्हाला सांगायचं नाही, फक्त आधी प्रश्न नीट ऐका. प्रश्न उत्तरून द्यायचं नाही आहे, उत्तर तुम्ही द्यायचं आहे, ते आकड्यात असणार आहे. हां, प्रश्न नीट ऐका ना. सोमवार ते शुक्रवार शाळा आहे, त्याने हात वरती करा. आपली शाळा सोमवार ते शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी नाही शाळा. शनिवारी शाळा आहे अशाने हात वरती करा. ठीक, ते फक्त रविवारी करते, हात खाली आहे. आता रविवारी सकाळी लवकर कोणाचे क्लासेस आहेत? ठीक आहे, बोलले यांचे नाही. आता आपण सकाळची शाळा असणाऱ्या मुलांनी हात वरती करा, हात खाली. दुपारची शाळा असते, ते सकाळची शाळा असते जास्त. तर सोमवार ते शनिवार शाळा आहेत म्हणून नाईलाजाने आपल्याला लवकर उठायला लागतं, बरोबर की नाही? त्यावेळेस सोमवार ते शनिवार आपण जे उठतो ती वेळ आपली उठायची वेळ नाही. मान्य आहे तुम्हाला? रविवारी आपण जे उठतो त्यातले क्लासेसवाले 2-3 मुलं सोडले तर आपण किती वाजता उठता रविवारी? ते प्रामाणिकपणे हे दोघं समोर आहेत ऐकायला पाहायला, ते उत्तराचा आकडा 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, किती वाजता उठतो ते तुमच्या वहीत तुम्ही लिहून ठेवा. बोलायचं नाही, आपण लिहून करायचं, जो तयार होऊन ठेवा आणि वही बंद करा. आणि आता वाईट वाटून घेऊ नका. समजा माझं उत्तर 11 वाजता आलं, वाईट वाटून घेऊ नका.
मी संध्याकाळी 6 वाजताची सुद्धा वही वाचलेली आहे, त्यावेळेला त्याची काही काळजी करू नका. रविवारी उठल्याला किती वाजलेले असतात तेवढंच लिहायचं आहे आपल्याला. साधारणतः आपण केव्हा होतो. आता आपली गोष्ट सुरू या माणसाची आपल्या इथे बोलायची. आपले आई वडील बरोबर नसताना म्हणजे आपल्या बरोबर राहिला नसताना टाकळीला एक मुलगा वय वर्ष 12 तो किती वाजता उठत होता? ठीक, अंदाज आला तुम्हाला, अंदाज आला. तर ते ब्राह्ममुहूर्त बघायचं. ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय सांगतो, शास्त्रीय सांगतो. कारण ब्राह्ममुहूर्त तुम्ही जो म्हणताय त्याला म्हणतात अष्टप्रहरातला पहिला प्रहर, तो पहाटे 3ला सुरू होतो. ब्राह्ममुहूर्त पहाटे 3ला सुरू होत नाही. ब्राह्ममुहूर्त सूर्योदयाच्या आधी 96 मिनिटं आणि सूर्योदयानंतरची 24 मिनिटं, असं 120 मिनिटाचा तास, त्याला ब्राह्ममुहूर्त म्हणतात. काय ते साधारणतः 4:45, 4:30, 4:15 असे बसून येत होते. कारण सूर्योदय तुमचा वेगळा वेगळा होतो. कधी 6:30ला होतो, कधी 6:05ला होतो, कधी आपल्या कधी 13 तासाचा दिवस असतो भारतामध्ये, कधी 11 तासाचा दिवस असतो. जूनमध्ये 13 तासाचा दिवस असतो. त्यावेळेस तो 2 तासाचा फरक पडतो. म्हणून ते ब्राह्ममुहूर्त त्याच्या 3 वाजता आला असेल, पण तसं येत नाही. थोडक्यात काय, तुमच्याच वयाचा एक मुलगा ठरवून आई वडील नसताना कुठल्या गजराने कुठल्या अलार्मने जागा व्हायचा? मोबाईल नव्हता. कोंबडी ओरडते का कोंबडा ओरडतो? कोंबडी ओरडते का कोंबडा ओरडतो? हात वरती करून सांगायचं. कोंबडा ओरडतो का कोंबडी ओरडते? कोकिळ जातो का कोकिळा जाते? उत्तम आवाज नराचाच असतो, माणूस तो. मोर नसते का लांडोर नसते? सौंदर्याची दृष्टी त्यांनाच. म्हणजे तुला काही डोकं दुखते, जंत वगैरे झाले, मळमळते, नीट बसायचं. पाठ जरा सरळ आहे की नाही बा, मन प्रसन्न आहे की नाही, कान इकडेच आहेत की नाही, डोळे इकडेच आहेत की नाही. तर हा मुलगा कोंबड्याच्या आरडावर पहाटे ब्राह्ममुहूर्तात उठायचा. आता आपलं वहीतलं उत्तराचं 11 आणि यांचं उठण्याचं 4चा आकडा, यात किती अंतर आहे तेवढं लिहा. मला सांगू नका, सांगायचं आहे ना, तुम्ही लिहिलं की ते पाहताय किती अंतर आहे. एवढे माझं 4 तास येईल, कोणाचं 3 तास येईल, कोणाचं 1 तास येईल, कोणाचं 6 तास सुद्धा येईल. 12 वाजता जायला तर काय 8 तास काम करेल. ते काय ना काय घ्यायचं, हा 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 आत्ताही जागा नाही आहे, पाठीचं सोडाच. आलं लक्षात? आता मग आपल्याला प्रश्न येतो की मला जर माझ्या आयुष्यातील समर्थ रामदासांना किती तासाचा दिवस होता? प्रभू रामचंद्रांना किती तासाचा दिवस होता? मला किती तास होता? तुम्हाला किती तास होता? ते किती तास लवकर उठले ते उत्तर आलंय तुमच्याकडे. आयुष्य कोणाचं वाढलं? आहे तेवढ्या याच्यात जास्त दिवस झाले ना. जर तुमचा फरक 4 तासाचा असेल तर 24 तासात 4, 1/6 आयुष्य तुमचं वाढलं. फक्त तुम्ही लवकर उठले आणि ठरवलं तर होतं ना. एक परदेशी गोष्ट सांगतो आणि एक इथली गोष्ट सांगतो. ॲलेक्स बेडसर नावाचा मुलगा माणूस होता. दुसऱ्या महायुद्धात तो विमानाचा पायलट होता.
आणि त्याचं विमान जर्मनीने पाडलं तर पडला, विमानातून पडलं आणि त्याचं बरं मल्टिपल फ्रॅक्चर म्हणतात तसं, हात पाय सगळं सुटलं. मग ते सगळं त्याचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर तर कसा बसा 2-3 वर्षांनी तो उभा राहिला. हां, आता गोल खेळताना तुम्ही पाहिलंय का? कपिल देव गोल खेळताना असं मोठं ग्राउंड असतं, तो व्हाईट बॉल असा उडवायचा आणि तो टप्पे हात खात त्या बॉलाचा गोल पाहिलाय ना? त्या गोलच्या पायावर बॅलन्स अतिशय महत्त्वाचा असतो. जरा तरी चुकला तरी तुमचा गोल तर जाणार नाही, जिकडे चेंडू जायला पाहिजे, पण तुम्ही पडण्याची शक्यता. हा तर मल्टिपल फ्रॅक्चर झालेला माणूस आहे अलेक्स बेडसर. तो उभा राहिला आणि त्याचा डॉक्टर शेजारी उभा आहे आणि हा गोलचा तो चेंडू मारतोय, पडतोय. तेव्हा तो 70 वेळा 80 वेळा तो पडला आणि शेवटी तो डॉक्टरने विचारलं, ॲलेक्स तुझं काय चाललं आहे? जगात असं की असं काही नाही, केव्हा तरी मला जमेल आणि पुढच्या प्रयत्नात त्याला थोडं गोलचं बरोबर तिथे चेंडू घ्यावे. 80 वेळा तो पडला आहे, फ्रॅक्चर झालेला माणूस आहे, विमानातून पडलेला आहे गोल, तरी तो करू शकला. एक परदेशी होतं आणि भिसे नावाचे ग्रस्त भारतातले, हे नाव ऐकलं माहिती, ज्यांना एडिसन म्हणतात, भारताचे एडिसन. माहिती शोधा गुगलवर, काहीतरी प्रत्येक प्रश्न जेव्हा तुम्ही प्रत्येक माहिती मागता गुगलवर, त्याचीही माहिती की भारतीय एडिसन भिसे यांची माहिती द्या. किंवा कल्याण स्वामींची माहिती मागा, तुम्हाला लक्षात येईल की त्या माणसाने आपल्याला गोष्ट जी जमणार नाही ती जमेतोपर्यंत केली. आणि मी हे का म्हणू शकतो की जेव्हा येऊरला आपलं केंद्र सुरू झालं तेव्हा मामांनी मला सांगितलं की तुला शिबिर घ्यायचं, सगळे लोक कामाला मदतीला असतील पण स्टेजवर तू मांडी घालून बसायचे. तर म्हटलं किती वेळ मांडी घालते? आणि असं तर उद्या मी सकाळी शिवगडकडे आपल्या शिबिराला सुरुवात करतोय, माझी मांडी सुटली की तुझी मांडी सोडायची. 90 सालचे शिबिर चालले, 90 साली मेमध्ये येऊरला शिबिर घ्यायचं, 90 मेचं शिबिर चाललं. त्यात ते सकाळी 6ला इथे मांडीवरून बसले, मी त्याच्यासमोर बसले. त्यांनी दुपारी 12 वाजता मांडी सोडली. वर्ष 78. आणि मला उठल्यावर 2 मिनटं काही समजलंच नाही काय झालं, की काय ताणून झालं, पाय तसे आलायचं मुंग्यात काय ते काय झालं असेल, बुडताच येईना आधी. पण तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं की तुम्ही ठरवलं तर होतं. मला त्यांनी पहिला आधार काय दिला, शेजारचा जो मुलगा होता त्याला सांगितलं दादाला उचल उठव, पण आपल्याला जमतं, 6 तास जमणार नाही, माझी मांडी सुटणार नाही, हे तू ठरवलं, झालं, होतं. तसं आता तुमचा हा डिफरन्स आहे की तुम्ही भरून काढायचे. कोणाचा 4 तास आला असेल, कोणाचा 3 तास आला असेल, कोणाचा 2 तास, कोणाचा 5 तास. घाबरायचं नाही. 5 तास मी कसं करायचंय, लवकर कसे आणायचे. 5 तास म्हणजे कोणाचं 5 तासाचं उत्तर आलंय, हात वरती करून ठेवा. कोणाचं 4 तास उत्तर आलंय, कोणाचं 3 तास आलंय. 3 तास तर किमान म्हणजे आपल्या निम्म्या मुलांचं 3 किंवा पुढचीच उत्तर आहे. 3 तास म्हणजे 180 मिनिटं. आपल्या वर्षाला दिवस किती आहे? म्हणजे साधारणतः 2 दिवसाला 1 मिनिट मी लवकर उठलो तर पुढच्या वर्षी मी 3 तास लवकर उठू शकणार. व्हेरी सिम्पल. घास छोटा करून खायचा पण कायमचा खायचा. घास छोटा करून खायचा पण कायमचा खायचा. आत्ता घाबरू नका की माझं 3 तास बापरे समोरचं अंग पहाटे उठायचे, सूर्योदयाच्या आत उठायचे आणि 4 वाजता कसं काय मला जमणार आहे? जमणार आहे, मला जमणार आहे. मीच माझा कल्याण स्वामी आहे, मीच माझा समर्थ रामदास आहे, मीच माझा श्रीराम आहे, मला जमणार आहे. म्हणून मग आता 2 मिनिटांनी असं दररोजचं पण गजर लावून उठणार का लवकर नाही. आठवड्याला 7 गुणे 14 15 मिनिटं लवकर उठलं तर 3 तास वाजायचा प्रश्न सुटला. या रविवारी घरी गेल्यावर पुढच्या रविवारचं तुम्ही वेळ घेऊन ठेवा. प्रत्यक्ष किती वाजता उठला? 9 वाजता समजा उत्तर आलं. प्रत्यक्ष उठला का गळ्यावर 9
ते सुद्धा आईने बोलवलं, अगं किमान म्हशी नाही असं पूर्वी म्हणायचे, आता नाही म्हणत. लाडके गाड्या, अरे ते ब्रेकफास्ट झालाय तेवढा तरी दात अरे दात तरी घास आणि मग खायला बघ. मग बोलले तर काय सुखाचे छान संवाद आहे त्यांचं. कसं चाललं ते संवाद, मनासे प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैकरी राम आणि आपली संवाद ऐकून पाहतो. वरांस मोठा दिसतो, डिफरन्स मोठा दिसतो, पण काढता येतो, अतिशय सोपं असतं. शाळेत या 7 जूनला घरी गेल्या की 14 जूनला पहा तुम्ही किती वाजता उठताय, पण 14 जून किंवा 21 जूनला तुम्ही 15 मिनिटं लवकर उठले पाहिजे. 15 मिनिटाचा गजर आधीचा लावता येतो, त्याच्या आधी जागे जाऊ, लगेच बंद करून झोपू नका. पण 9चं 8:45 होईल, 28 जूनला 8:45चं 8:30 होईल, जुलैमध्ये आणखीन 15 मिनिटं, 1 तास लवकर झाला. 15 ऑगस्टला तुम्ही सूर्योदयाच्या वेळेस उठलेले असाल, तुम्हाला इतकं प्रेम पटेल. सूर्य उगवताना पाहण्यासारखं सुख नाही दुसरं कुठलं, डोळे असायत त्यासाठी. आणि हे दररोज घडणारं दृश्य आहे, आपण करत नाही. आपलं इथं शहरात वगैरे लोकांना सकाळी लवकर उठलं कोणी समजा, पण उंच इमारती समोर असतात त्यावेळेस काही सूर्य दिसत होत नाही, आकाश दिसत नाही. पण जर आपल्या कुठे आकाश दिसलं, कुठे तुकडा आकाशाचा दिसला, तर त्यात सकाळची प्रभा पाहणं. प्रभा शब्द तेव्हा कळतो, तोपर्यंत कळतच नाही. प्रभात झाली का म्हणतात ते तेव्हा कळतं. आधीची आभा नंतरची प्रभा, हे जेव्हा कळायला लागेल ना तेव्हा लक्षात येईल की फक्त आपण काय केलं, लवकर उठून लागलो. आपण आता समर्थांची दिनचर्या तिकडची टाकायची पाहू, म्हणजे आपल्या इथं मुदतला आज पहिला दिनचर्या हा होईल. समर्थ जसे लवकर उठायचे ते लवकर उठून काय करायचं, तर अन्निका आठवायची स्वतःची स्वतः. आणि मग तेव्हा गोदावरी आणि नंदिनी म्हणजे टाकायला त्या आता ते ओळासारखं स्वरूप आहे, पण पूर्वी ती नदी होती. गोदावरी नंदिनीच्या संगमावर कंबरवर पाण्यात ते उभे राहायचे. 10-12 वर्षाचा मुलगा ते कंबरवर पाणी केवढं असेल साधारण टाकायचं, पहाटेची वेळ. आपल्याला कसं वाटतं त्यातलं नदीत पोहायला कोण आहे, नदीत पोहले आणि सकाळी पोहले. गुड. पाणी मस्त असतं, थंड असतं का, थंड असतं. तुम्ही कृत्रिम नदीत पोहले, जो नदीत पोहलेला आहे सूर्योदयाच्या वेळेस किंवा अलीकडे कोणीकडे. आणि सकाळी तर नोव्हेंबरमध्ये आम्ही मोठ्या नदीला सिंहगड रस्त्याला असतो, त्याच्या अशा वाफा येताना दिसायच्या मस्तपैकी छान, आणि कोमट पाणी असतं, आल्हाददायक पाणी असतं. त्याला लुकवार्म म्हणतात ना इंग्लिशमध्ये, असं कोमट पाणी असतं, कधीच थंड नसतं ते पाणी. ट्रेकिंगला कोणी जातं का, रात्रीचा दगड कसा असतो, पहाटे तो दगडाची येणारी उष्णता कधी अनुभवलेत का, तोच फरक तिथे नदीमध्ये असतो. त्या नदीत पोहणं अतिशय चांगलं. आणि नदीत तेव्हा तर शुद्धच 400 वर्षामध्ये कारखान्यात नव्हते, त्यामुळे उत्तम नदीत ते असे पोहायला. पण बाकी त्यांची तिथे टेनॅसिटी कळते, म्हणजे चिकाटी त्यांची कळते की ते अर्घ्य घेऊन सूर्याकडे बघून ओम भूर्भुवः स्वः कसा म्हणायचं, ते एक शास्त्र आहे त्याचं, तेही केव्हा काही एकदा सांगितलं. तर ते अर्घ्य करताना खाली मासे खेकडे वगैरे आलेले असायचे, ते हळूच त्यांच्या दुसरीची पायाला चावणं, टोचे घेणं हे व्हायचं, पण ते हल्ले नाही. याचा उल्लेख त्यांनी 25-30 वर्षांनी आईला भेटल्याला आल्यावर राणूबाईनं सांगितलं. आपल्या एका गटाचं नाव राणूबाई गट आहे, मला बरोबर लक्षात ठेवा. राणूबाईला किती वर्षांनी चाकरीचं वर्णन त्यांनी करून सांगितलं. 12 वर्ष चाकरीतली, 12 वर्ष फिरून येऊन ते पैठणच्या कीर्तनाला उभे राहिले. त्यानंतर स्वतःच्या घरी गेले, तेव्हा त्याने आईला सांगितलं की आई मी असं पहाटे उभा राहायचो आणि जेव्हा अर्घ्य द्यायचो त्या खाली मला छोटे छोटे मासे किंवा असे खेकले चावत असायचे, पण मी हल्लो नाही. निश्चयाचा मान आहे, आपला निश्चय येतो, करता येतो, कठीण काही नाही जगात. तर ते अर्घ्य 1 कोटीचा पुरस्कार केलं, ते करता येतं. त्याने आपण पाहिलं म्हणतो.
1 कोटी माणूस 13 वर्षात 1 कोटी जप करू शकतो का? तो हो उत्तर आहे. गोंधळेकर महाराजांनी आत्ता करून दाखवलेलं सगळ्यांचं जप 13 कोटीचं जप केलं त्या माणसाने. अधिकृत नोंदी आहे. ते 1200 नमस्कार घालायचे समर्थ रामदास टाकळीला असतं करून कोणी म्हणजे 12 वर्षाचे गेले त्या दिवशी लगेच सुरू झालं असं नाही. पण आधी काय 15-20 नमस्कार 25 नमस्कार 50 नमस्कार हळूहळू वाढवत गेले. ते जेव्हा त्यांच्या वयाच्या 16, 17, 18 चौघांना तारुण्यात आले तेव्हा ते रोज 1200 नमस्कार घालायचे. आणि ते 1200 नमस्कार घालता येतात का याचा प्रयोग इथेच चाललेला आहे. आपल्या इथे योग शिबिराला 92 ते 96 बॅचमध्ये एक दिगंबर निढाळकर नावाचा मुलगा यायचा. तो फर्ग्युसन कॉलेजच्या रेसलर टीममध्ये होता. म्हणजे मल्लविद्या हेच त्याचं क्षेत्र. तो इथे यायचा आणि तेव्हा माझे 125 नमस्कार रोज चालायचे. तेव्हा तो म्हणला दादा हे सोपं आहे मला. तुझ्या बॅचला होता का दिगंबर? ते पहिले 5-6 नमस्कार तिकडे घातले. पारा तू नितीन तेव्हा तो दिगंबर निराळकर होता. त्या हा पुलाचं बांधकाम चाललं होतं. श्रमदाना तुम्ही खाली येतात बरोबर. तो मला मी तिकडे पहाटे 4 वाजता माझ्याबरोबर सुरुवात केली. माझे 33 मिनिटात 125 नमस्कार झाले. त्याचे 33 मिनिटात साधारणतः 150 वगैरे झाले होते. आणि पुढच्या 2 तासात त्यांनी 650 नमस्कार पूर्ण केले आणि पुढले 550 संध्याकाळी केले. त्यामुळे एकूण 4 तासात 1200 नमस्कार होतात हा आपल्याकडे पुरावा आहे. त्यामुळे यांचा रोज 4 तास तुमचा किती फरक आलायचं पहा. 3 तास 4 तास काय तब्येत पाहिल्यावरच कसं दणदणीत वाटतं. प्रसन्न काय ताकद असेल त्या दंडामध्ये, काय मांडीमध्ये ताकद असेल, एवढं काय भरभट चालत असेल. घोड्यावर उत्तम बसायचे समर्थ रामदास. तर हे शक्य आहे. म्हणजे तुम्ही फक्त 4 तास लवकर उठलात. जगात काही क्रांती करायची नाही आपल्याला आपल्या मूर्तीच करायची. पण ती क्रांती असते. आपण आज किती वाजता उठते त्यापेक्षा जर 1 तास लवकर रोज उठू शकलो. आणि मी अधिकाराने सांगू शकतो मी अजून कधी सूर्योदयाच्या आत उठलेले असं झालेलं नाही. बरे काय वाटेल ते असेल पण सूर्योदयाच्या आत उठलेले असं झालंच नाही. त्यानंतरच सांगतो आजारी असलो तरी जागा होऊन याच्यावर बसीन कॉटवर बसीन. पण सूर्योदयाच्या वेळेस तुम्ही जागेत पाहिजे. सर्वात जास्त ओझोन तेव्हा असतं. अगदी स्वार्थी आहे अगदी ओझोन हा सर्वात स्वच्छ हवा तेव्हाच असते. पहाटे लवकर उठायचं. त्यासाठी लवकर उठायची ही सवय 28 ते 7 दिवसात लावून घ्या. आणि ती तिथे करण्याची सोपा उपाय सांगितला आहे. रोज आठवड्याला 15 मिनिटं लवकर उठत जा. तुम्ही 15 ऑगस्ट ते जास्तीत जास्त गणपतीपर्यंत तुम्ही पहाटे उठायला लागलेले असाल. आणि एकदा त्या सवय राहिल्यावर सोडायची नाही. तर होतं काय इथे ऐकताना फार बरं वाटतं आणि हां दादाने सांगितलं सोपं आहे करायला. 15 मिनिटं तर फक्त रविवारी एक लवकर उठायचं एक आठवडा. पण कसं होतं पायऱ्या उतरल्या की आपण विसरून जातो. स्थळ त्याग होता सवयीची जाते असं सुद्धा रामदास म्हणतो. तर आपण विसरणार आहोत. रविवारी मला या 40 वर्षातला इतके भरपूर अनुभव आहे की मुलांनी समर्पणाचे भाषण सांगितले. आता उद्या घरी गेल्यावर मी असा काही झोपणार आहे हे त्याने याच्यात सांगितलं. इकडे 7 दिवस मला काय ते 4ला उठवायचे 4:30ला उठवायचे काय ते. आता उद्या पहिलं घरी गेल्यावर दप्तर टाका आणि जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल असं त्यांनी हे ॲक्शन सर करून दाखवलं. आता हा कधी सुधारणं शक्य नाही. 10 वर्ष पुढे शिबिराला तरी शक्य नाही. तर तुम्ही ठरवा मनात पक्क मी कोणाला शब्द देतोय मला शब्द देत नाही. तुम्ही शब्द दिलाय समर्थन तुमच्या वहीतले आकडे त्यांनी पाहिजे मी नाही. त्यांनी पाहिजे त्या दोघांना तुम्ही शब्द देतोय की मी आज इतके वाजता उठते मी इतके वाजता उठण्याचं ठरवलेलं संकल्प. आपल्या मनाचं काम काय माहिती आहे ना संकल्प करणं. लगेच त्या विकल्प सुरू होते ते मनाचे काम असतं. मला जमेल का जमणार की नाही. शिबिर होणार का गॅस सिलेंडर येणार का नाही येणार. ठाम पक्क निश्चित होणार करणार
बघू आल्यावर अडचण बघू ना नवीन प्रश्न येईल, प्रश्नाचं स्वरूप बदलेल. आणि मी सकाळी 15 मिनिटं लवकर येते, आधीच गजर कसं होतं हे ऐकण्याची मी आधीच जागा लागलोय. त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि हसू ना ते तुमचं तुम्हाला जास्त आहे. त्याचं $1 बिलियन मेलडी ते काय इटलीलाच जाऊन द्यायला वगैरे असं नाही, तुम्ही इथे सुद्धा विकू शकता. सोपं 1200 नमस्कार आपल्याला करते आणि आपण ते 12 नमस्कार हे ताई दादा शिकवणार. मी करायचे उद्या नुसतं उभं राहील तिथे पाहिजे जरा कसं चाललंय तुमचं परवा उभं जाण्यापूर्वी पाहून. पण तुम्हाला दादा ताई हे लिंक पाठवतील, त्याचं संगीत म्युझिक पाठवतील, त्याला हे पाठवले असेल आणि त्या कालावर तुम्ही नमस्कार घालावं लागेल. इतकं सुरेख म्हणजे आतापर्यंत 5 जण आपल्याकडे हे आहे सूर्यनमस्काराची अजून एक स्पर्धा आहे की रोज 125 नमस्कार घालणार आहे. ते आपल्याकडे रेकॉर्ड आहे, रोज 125 नमस्कार घालणार. आणि असे जर 125 नमस्कार 2.5 वर्षात साधारणतः 1 लाख होतात. आणि आमचं दिगंबर मेढाळकर जर असेल तर 1 वर्षात होतात. तर आत्तापर्यंत ते 4 मुलं असे 3 मुलं करून गेलेले आहेत की ज्यांनी 125 नमस्कार रोज जमा करून 1 लाख नमस्कार करून दाखवून बसतील. त्यातला एक तुमच्याशी आत्ता बोलतोय एक दिगंबर मेढाळकर आहे आणि दुसरा आमचा निलेश देवस्कर मुलुंडचा. तुमच्याशी आत्ता मी बोलतोय तो मी 1990ला 125 नमस्कार रोज घालून सुरुवात केली. 86 झाली ते शिबिरात आलो, त्यामुळे 12 नमस्कार घालायचे होतं. हळूहळू वाढवत 90 साली 125वर आणले आणि 92 साली मी 30 जून 1992ला माझे 2.5 वर्षात 1 लाख नमस्कार पूर्ण आले. पुढे एकदम कमी करता येत नाही, तेव्हा मी ऑलरेडी 48 वर्षाचा झालो होतो तेव्हा. कारण मी हळूहळू कमी होऊन 125वरून 100वर आणले, 100वरून 75वर, 75वरून 50वर असं करत तुझं वयाच्या 50 वर्षी माझे 10 लाख नमस्कार झालेले आहेत. ते खात्री आहे किमान 10 लाख झालेले, त्याच्या जास्तच असतील. मला थकणं माहीत नाही, मला आणखी काही समजत नाही. मी अडाणी माणूस आहे, मला काही मला येत नाही. पण मी खात्री समजू शकतो सूर्यनमस्कार घाला आणि आयुष्याचं कल्याण करून घ्या किंवा समर्थांचं नाव घ्यायचं बंद करा. 2 पैकी काय असेल ते तुम्हाला तुम्ही एक काहीतरी करा. आयुष्याचं कल्याण. माझं वय 72 रक्त आहे, माझी नात नववीत आहे, ती दमते, मी दमलेलं मला माहिती नाही. सगळे जमतं, पण तुमच्या सवयी कशा कधी परखोले का सकाळीचे शब्द वापरले झिरपता ते कशा येतात. आज आणखीन एक शब्द नवीन परखोले. तसं मला पाझर माहिती का? पाझर कसला पाझर असतो? हां माठाला बाहेर येतो पाझर असतो, बरोबर. मग तेच सकाळी मी जे म्हणत होतो ना की जर वरून पाणी टाकलं तर दगडातून आत गेलं ते कॉर्पोरेट झालं, त्याला झिरपणं, आणि ते झिरपून जास्त झालेलं बाहेर आलं त्याला काय म्हणलं आपण? पाझर. हा तुमच्यात पाझर फुटला की ते तुमच्याकडे पुढच्या ह्याच्यात यायला लागतं. सांगायला लागत नाही मग की अरे नमस्कार घालायला पाहिजे. तुमचं शरीर तुम्हाला सांगतं अरे आजचं राहिलं तेव्हा नमस्कार तरी घ्या. अरे नाही झाले बसल्या जागी जखम झालेल्या पाय डोळा कमळा पडलाय ना, श्वासरचना करतात. श्वास घे सोड, घे सोड, थांब, घे सोड, थांब. 10 वेळा तर 13 वेळा केलं झालं तुमचं प्राणायाम झाला. सकाळी लवकर उठून आपल्याला गाडी चालवायची, त्याच्या आधी खूप रोज नाही 13 नमस्कार गाडी चालवताना करा 13 वेळा. 4 घ्या सोडा चालू. माठ याच्यापर्यंत माझे 13 नमस्कार झाले सुद्धा आजचे. काय करावं मग? हे आणखी यांची दिनचर्या काय आहे? सकाळी ते झालं गायत्रीचं पुरुषर 1 कोटी, श्रीराम जयराम जय जयराम हा मंत्र त्यांना त्यांच्या लहानपणी सुचलेला आहे. टाकळीला येण्यापूर्वी जाम मध्ये त्यांना हा मंत्र सुचलेला आहे, श्रीराम जयराम जय जयराम. हे 13 अक्षरी मंत्र त्यांनी म्हणून त्यांचं सगळ्या आकडेवारी तुम्ही समर्थांचं कधी ब्राह्मणाकडे गेला, ब्राह्मणाचे साहित्य दासबोध असतो, मनोबोध असतो, मनाचे श्लोक असतील, कुठे श्लोक असतील
मुसलमानी श्लोक असतील कटले तुम्ही घेतले तर त्यांचं भुजंग प्रयास या वृत्तावर जास्त भर आहे. म्हणा सज्जना भक्ती पंथे गावे भुजंग प्रयास. तर कुठल्याही याची तुम्हाला ते छान म्हणता येतं. 13 अक्षरी हे आणि असं तो भुजंग प्रयास आणि 13 अकड्यावर तुमचं विलक्षण प्रेम आणि सगळ्या त्यांच्या गोष्टी 13 अकड्यांनीच केल्या. 11 मारुती 1100 म्हणून 11 हा एक 11 त्यांचा आवडता आहे. आणि दुसरं महाराज कोणाला विचारून बोलताय मला लक्ष असतं. बोलायचं असेल तर हात वरती करून घ्यायची, परवानगी घ्यायची. एकाने बोलायचं सगळ्यांनी ऐकायचं. काय ते बोलतील ते आपण ऐकायला तयार. इथे परवानगी सगळ्याला आहे, नियमही पाळायचे आहे त्याप्रमाणे. पाठी सरळ मग इकडे जरा नीट बसायची सवय करून घेतो. पाठीत वाकून बसतो. पाठीत वाकल्यामुळे त्याला नीट बसता येते. सरळ माझी पाठ वाकली की तुझी पाठ वाकायला हरकत नाही. काय अजून 5 मिनिटं राहिले मला बोलायला. तर नमस्कार शक्य आहे त्यांच्यावरती, लवकर उठणं शक्य आहे. आता दुसरं ते काय करायचं, तेव्हा ते टाकळीला ते नाशिकपर्यंत मधल्या पंचक्रोशीतली जेवढी गावं असतील त्यातल्या गावात आज या गावात जर भिक्षा मागितली, पुढच्या गावात एक भिक्षा मागितली तर 5च घरी ते भिक्षा मागायचे. जे येईल ते झोळीमध्ये घ्यायचं, नदीत बुडवायचं, शुद्ध करून घ्यायचं आणि जे काय ते राहिलं असेल ते खायचं. तेवढं त्याला पुरत होतं 1290 राहून सुद्धा. आणि आपण किती खातो याचा विचार करा. मग ती अशी लहानपणी मुलांची पोटं अशी वाढतात मस्त की वागता येत नाही, चालता येत नाही, कंबर धरते. 8वी 9वी 10वीच्या मुलांचे प्रश्न पाहिले ते मोठ्यांचं सोडा. आम्हाला इकडे खुर्च्या वाढवायला लागेल त्या का तो मांडी घालून बसता येत नाही म्हणून. लहान मुलांचं मी असं पाहिजे 11-12 वर्षाची मुलं फक्त ते काय लहाना तोंडी मोठा घास असतो ते कोणी नाव ठेवतो. बर्गरचं काय असतं ते बर्गर हां लहाना तोंडी मोठा घास असं त्याचं नाव मी ठेवतो. ते नंतर दुसरं काय खातात ते पिझ्झा. ही पूर्वी तार आलेली गोष्ट असेल ते आम्ही टाकायचो कारण त्याला काहीतरी त्याज्य झालेली आहे, वाया गेलेली आहे, आंबलेली आहे म्हणून तार आलेली गोष्ट आपण खायचो नाही. आणि आता जेवढी त्याची तार जास्त तेवढं पिझ्झ्याचं मोठं असतं. आता ते खाल्लं म्हणजे काय फॅट्स होणार. तर त्या जठरामध्ये तुम्ही जर मैदान घालत बसलात तर ते चिकट होणारच आहे. सकाळी तुम्हाला टॉयलेटला त्रास होणारच आहे. साधं बाजरी भाकरी पोळी घरचं काय असेल ते मस्त खा. हां आणि तेवढा एक नियम ते पाळायचे तेवढंच सांगून थांबतो. तुमची प्रकृती तब्येत टिकण्यासाठी काहीही करायची गरज नाही. ती बिघडावी म्हणून जे प्रयत्न करतायत तेवढे थांबवा. काय काय आपण करतो, उशिरा उठतो, व्यायाम करत नाही, केव्हाही विपुल तो बाणाईत आहे. त्या तिघांपैकी पण तू एक बोलतो बहुतेक तूच म्हणला पंडित. तर 3च गोष्टी करायच्या असतात. लवकर उठायचं शक्य आहे, व्यायाम करायचं शक्य आहे. बरं या व्यायामाला आपल्याला जिममध्ये जायची गरज नाही. तुमचं शरीर आहे आणि ज्याची घरी झोपता तुम्ही त्याची तुम्हाला झोपण्याएवढी जागा आहे घरी. मग सूर्यनमस्कार तेवढीच जागा लागते, वेगळी जागा पण लागत. त्या सूर्यनमस्कार करायचे, नंतर लवकर उठायचं, साधं घरचं खा. तुम्हाला पावायचे खायचे का आईने केलेली, मावशीने केलेली, आत्याने केलेली, मामीने केलेली खा. बाहेरची कुठलीही घेऊ नका, ॲमेझॉन नको काही नको.
घरची जी असते ती पावडली का. एवढे 3 नियम पाळले आणि वर्षभरात मला भेटा. तुमचं चेहरा प्रसन्न असेल, तुमचं वजन व्यवस्थित असेल, तुमची एनर्जी कायम राहील आणि चेहऱ्यावर हळूहळू रामदासांची लखलख चकचक येईल. ती बाहेरून आणलेली नाही, काय उल्हासी वरदी या रंगात आतून येते आणि जेव्हा आतून येते ना तेव्हा फक्त हे 3 नियम पाळायचे होतात. आजचा हा इथे होतो तर फक्त अर्धा भाग झाला. पुढे केव्हा भेटू त्या परत बोलूया. जय जय रघुवीर. जय जय रघुवीर समर्थ.